मित्रांनो, 4-5 दिवस झाले रेल्वेवर व्हिडिओ आले नाहीत, तर आपण अनेकांनी आम्हाला मेसेज केले, कॉल केले, "सर रेल्वेचे व्हिडिओ बंद केलेत का? कुठे गेलेत सर?" मित्रांनो, आपलं प्रेम मी समजू शकतो. मी आपल्या भावनासुद्धा समजू शकतो आणि जी रेल्वेची सीरीज बंद होणार नाही, याची मी खात्री देतो. जोपर्यंत मराठवाड्यातील रेल्वेचा विकास होत नाही, आम्ही तो बंद होऊ देणार नाही. तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो, एक गोष्ट आता अगदी स्पष्ट दिसते. आपण जे काही दिवसांपासून रेल्वेवर आवाज उठवतोय, तो थेट मुख्य प्रवाहात पोहोचलाय. आणि पोचायला लागलाय. कालपर्यंत सोशल मीडियावर आपली चर्चा होती आणि बरेच जण सोशल मीडियावर चर्चा करत होते. आणि आता प्रसिद्ध वृत्तपत्र, वर्तमानपत्रात त्याच मुद्द्यांवर ठळक बातम्या येत आहेत. हा आपला निश्चितच चांगला परिणाम म्हणायला हरकत नाही. म्हणजे जनजागृतीचा परिणाम दिसायला लागलाय. काल जवळपास 3 मोठ्या वृत्तपत्रात 6 बातम्या रेल्वेच्या होत्या. आजही रेल्वेची बातमी मी बघितली. पहिली बातमी कालची छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशनवरील पिटलाईन प्रकल्पाची होती, ज्याची डेडलाईन संपलेली आहे, पण काम अजूनही अपूर्णच आहे. त्यानंतर ही जी पिटलाईन आहे ती रखडलेली आहे. दुसरी अजून एक फक्त कागदावर वर्षभरात पूर्ण होणारं काम 3 वर्ष उलटूनही पूर्ण होत नाही. यावरून विकासाच्या घोषणा आणि प्रत्यक्ष काम यात किती अंतर आहे ते दिसतं. दुसरी बातमी होती 45 किलोमीटर रेल्वे मार्ग अजूनही अपुऱ्या सुरक्षेवर चालतोय. गुन्हे वाढतायत, चोरी वाढतीये, सिग्नल तोडण्याच्या घटना घडतायत, चेन स्नॅचिंग वाढली, बऱ्याच गोष्टी होत आहेत, पण प्रशासनाकडून फक्त प्रस्ताव पाठवलाय इतकंच उत्तर येतंय. तिसरी जी बातमी होती कालच्या वृत्तपत्रात ती रेल्वे केटरिंग संदर्भात होती. रेल्वे केटरिंग जी सेवा आहे त्यावर नजर ठेवण्यासाठी आता व्हॉट्सअपचा आधार घ्यावा लागतोय. म्हणजेच हजारो तक्रारी असूनही व्यवस्था नीट चालत नव्हती हे स्पष्ट होतं. या तिन्ही बातम्यांमधून एकच गोष्ट समोर येते, ती म्हणजे सिस्टीम तेव्हा चालते जेव्हा जनता प्रश्न विचारते. आणि आपण सर्वजण प्रश्न विचारायला लागलात, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि आपण सातत्याने मुद्दे मांडले म्हणूनच आज ते पेपरमध्ये झळकत आहेत. पण इथेच थांबायचं नाही मित्रांनो, आता थांबायचं नाही. कारण बातमी येणं म्हणजे समस्या सुटली असं नसतं. अजून काम पूर्ण व्हायचं आहे, सुरक्षा मजबूत करायची आहे, सेवा सुधारायची आहे आणि त्यामुळे आवाज उठवत राहणं हे आपलं काम आहे. प्रश्न विचारत राहणं हीच खरी जनजागृती आहे. कारण रेल्वे आपली आहे, पैसा आपला आहे आणि त्रासही आपल्यालाच होतोय आणि विशेषतः आमच्या मराठवाड्याला होतोय. आता काही रेल्वेच्या अपडेट घेऊया ज्या कालपासून खूप चर्चेत आहेत आणि त्याचवर आज आपण चर्चा करणार आहोत. उन्हाळ्यात आमच्या मराठवाड्याच्या लोकांनी गावाला जायचं की नाही ही आपण बातमी घेतली होती. त्यानंतर आम्हाला रेल्वे का नको, त्यानंतर आता उन्हाळी सुट्टीमध्ये गर्दी वाढल्याने रेल्वे सुरू करण्यात आले, त्याच विषयी आज आपण चर्चा करणार आहोत आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी आपल्या सर्वांचा मित्र अक्षय दाटे आणि आपण बघतायत सत्य पे सत्ता. प्रश्न तुमचे, आवाज आमचा. मित्रांनो, आपण मागच्या एक व्हिडिओ बनवला होता की गावाला जायला, मामाच्या गावाला जायला आम्हाला रेल्वे नको. त्यानंतर आता उन्हाळी सुट्टींमध्ये गर्दी वाढल्याने रेल्वे सुरू करण्यात आल्या आहेत. नांदेड विभागातून उन्हाळी सुट्ट्यांमध्ये रेल्वेला गर्दी जास्त होत आहे. नांदेड विभागाने रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी आठवड्यातून एकदाच चालणाऱ्या रेल्वेला नियमित करण्याचा निर्णय घेतलाय. जालना येथे पिटलाईनसह अन्य सुविधा सुद्धा वाढल्याने या ठिकाणाहून मराठवाड्यात तसेच दक्षिणेत जाणाऱ्या रेल्वे नियमित करण्यात आलेल्या आहेत. याशिवाय काही रेल्वे या नांदेड विभागातून चालवण्यात येत आहे. त्याच संदर्भात आज आपण अपडेट घेणार आहोत. कोणत्या नवीन रेल्वेज वाढल्या आहेत आणि काय नवीन अपडेट आली आहे. नांदेड तिरुचानूर नांदेड साप्ताहिक एक्सप्रेस 17633 नियमित केलेली आहे. नांदेड तिरुचानूर ही दर शनिवारी दुपारी 4:45 वाजता तिरुचानूरकडे निघणार आहे. तर रेल्वे क्रमांक 17634 तिरुचानूरकडून नांदेड ही रेल्वे दर रविवारी सायंकाळी 7:45 वाजता नांदेडकडे निघणार आहे. ही रेल्वे नांदेड, मुदखेड, निजामाबाद, वारंगळ, विजयवाडा, नेल्लोर, रेणीगुंटा आदी महत्त्वाच्या स्थानकांमार्गे धावणार आहे. आता जालना तिरुचानूर जालना साप्ताहिक एक्सप्रेस जी 17637 आणि 17638 आहे ती नियमित झालेली आहे. जालना तिरुचानूर ही रेल्वे क्रमांक 17637 दर सोमवारी निघणार आहे. ही रेल्वे 11 मे रोजी सकाळी 7 वाजता निघणार आहे. म्हणजे 11 मे पासून ही सुविधा होणार आहे. रेल्वे क्रमांक 17638 ही तिरुचानूर जालना रेल्वे दर मंगळवारी धावणार आहे. 12 मे रोजी दुपारी 3:10 वाजता ही रेल्वे नियमित राहणार आहे. ही रेल्वे परभणी, लातूर रोड, विकाराबाद, गुंटूर, रेणीगुंडा आदी स्थानकांमार्गे धावणार आहे. त्यानंतर पूर्णा जालना नांदेड डेमू पॅसेंजर होती आहे ती 77623 वाली ती नियमित झाली आहे. पूर्णा जालना रेल्वे क्रमांक जी 17623 आहे ती दररोज आता धावणार आहे. ही रेल्वे 4 मे पासून नियमित करण्यात आलेली आहे. ही रेल्वे पूर्णाहून जालन्याकडे रात्री 9 वाजता निघेल. रेल्वे क्रमांक 77624 जालना नांदेड ही 5 मे पासून ही डेमू जी रेल्वे आहे ती 11 वाजता निघणार आहे. ही डेमू गाडी परभणी, सेलू, परतूर मार्गे धावणार आहे. नांदेड रायचूर परभणी एक्सप्रेस जी 17663 आणि 17634 जालनापर्यंत विस्तारित झालेली आहे. खरं तर नांदेड रायचूरची मागणी खूप मोठ्या प्रमाणात होत होती. रायचूर जालना रेल्वे सुरू झाली आहे आणि त्यामुळे मराठवाडा आणि कर्नाटकला जोडणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. कारण की खूप दिवसांपासून अनेकांच्या मागण्या होत्या आणि ही बातमी म्हणजे थेट तुमच्या प्रवासाला गती देणारी आहे.
दक्षिण मध्य रेल्वे म्हणजे साऊथ सेंट्रल रेल्वेने हा मोठा निर्णय घेतला आहे. खरं तर ह्या 4ही रेल्व्या उन्हाळ्यासाठी सोडण्यात आलेल्या आहेत, परंतु काही परमनंट होत आहेत. पण आतापर्यंत फक्त रायचूर ते परभणी नांदेड दरम्यान धावणारी ही एक्सप्रेस ट्रेन आता थेट जालन्यापर्यंत वाढवण्यात आली आहे. ट्रेन क्रमांक 17663 आणि 17664 रायचूर परभणी नांदेड एक्सप्रेस आता बनली आहे रायचूर जालना एक्सप्रेस. ही ट्रेन आता दररोज धावणार आहे. 5 मे म्हणजे आजपासून ही सुरू होतीये आणि रायचूर ते जालना 6 मे पासून सुरू होतीये. म्हणजे जालना ते रायचूर म्हणजे आता मराठवाड्यातील जालना, परभणी, नांदेड आणि कर्नाटकातील रायचूर यांच्यातील कनेक्टिव्हिटी आणखीन मजबूत होणार आहे. म्हणजे मराठवाड्याचा थेट संपर्क कर्नाटक सोबत होतोय. ही ट्रेन खालील महत्त्वाच्या स्थानकावर थांबणार आहे, ज्यात आहे रायचूर, सिकंदराबाद, मुदखेड, नांदेड, पूर्णा, परभणी, सेलू, परतूर. तर नेमकं रेल्वेचं टायमिंग कसं आहे हा प्रश्न तुम्ही मला विचारू शकता. तर रायचूरहून ही रेल्वे 4:15 वाजता सुटणार आहे, जी दुसऱ्या दिवशी सकाळी 9:30 वाजता जालन्याला पोहोचेल आणि जालन्याहून संध्याकाळी 5:30 वाजता ही निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 10:30ला रायचूरला पोहोचेल. प्रवाशांसाठी काय काय फायदा आहे? खरं तर या ट्रेनमुळे मराठवाडा कर्नाटक थेट कनेक्शन झालेलं आहे. बदल न करता प्रवास असेल, कामगार, विद्यार्थी, व्यापारी यांना मोठा दिलासा मिळालेला आहे, मान्य आहे. परंतु जालन्याला पहिल्यांदा अशी डायरेक्ट ट्रेन आणि कनेक्टिव्हिटी मिळालेली आहे, त्याबद्दल कौतुक आहे. पण एक धक्का देखील आहे. या विस्तारामुळे ट्रेन क्रमांक 57659 जी परभणी नांदेड पॅसेंजर होती ती रद्द करण्यात आलेली आहे. म्हणजे एकीकडे एक्सप्रेसची सुविधा वाढवली, पण लोकल पातळीवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मात्र यामुळे फटका बसणार आहे. मोठा प्रश्न काय आहे मित्रांनो, की एक्सप्रेस मिळाली मान्य आहे, पण लोकल प्रवाशाचं काय हो? पॅसेंजर ट्रेन बंद करणं योग्य निर्णय आहे का? की प्रशासनाने दोन्ही सुविधा ठेवायला हव्या होत्या ना? यावर कमेंट नक्की करायला पाहिजे, कारण तुम्ही यावर कमेंट करणार आहात. आपल्याला काय वाटतं? आणि हो, आपल्या सर्व प्रश्नांवर आवाज उचलण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करतोय. आमच्या चॅनलच्या माध्यमातून यावर निश्चितच आपण व्हिडिओ बनवतोय आणि आपण सर्वजण जे प्रेम करतायत, आवाज उठवतायत ते खरंच कौतुकास्पद आहे. कारण की ह्या नवीन ज्या रेल्वे अपडेट्स आहेत त्या उन्हाळ्यासाठीच आहे की लॉंग टर्म आहे, यही आपण अपडेट घेणार आहोत. जी रायचूरची रेल्वे आहे ती पण खूप चांगली कनेक्टिव्हिटी आहे, जी आपल्या मराठवाड्याला कर्नाटकपर्यंत जोडते. तशाच महत्त्वपूर्ण ज्या माहिती आहेत, रेल्वेच्या अपडेट्स आहेत, त्या आपण देण्याचा प्रयत्न करतोय. आणि निश्चितच उद्यापासून आपण दररोज एक तरी चांगला व्हिडिओ आणि आवाज उठवण्यासाठी आपण प्रयत्न करूयात. धन्यवाद. 2 महिन्यानंतर सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होतंय तुझं. कॉंग्रॅच्युलेशन्स. काय ग, तुला आनंद नाही झाला? मॅडम, तुम्हाला माहितीच आहे की मला PCODचा त्रास आहे. दिवसभर फटीग असतो, सारखा मूड स्विंग होतो. उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची? अगं, एवढं सिरियस नाहीये ते. त्यावर सोपा उपाय आहे, डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक. अगं, किती जणींनी तिथे उपचार घेतलेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत.